स्वयंपाक झाला तुमचा आवाज नमस्कार, मी दत्तात्रय कसाळे, राईट ॲडवायझर या कंपनीचा डायरेक्टर. स्वीकृत नगरसेवक श्री संदीप काशीनाथ गाडे यांच्या संकल्पनेतून आज जे थेरगाव सर्वांगीण विकास व्याख्यान मालिकेतलं जे पाचवं पुष्प आहे, याच्यामधला जो विषय आर्थिक नियोजन, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम मी संदीप गाडे यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांसाठी जो विचार केलाय की काहीतरी त्यांना आर्थिक नियोजन याविषयी माहिती मिळावी आणि त्यांच्या आर्थिक जे बाबी आहेत त्याच्यावरती त्यांना काहीतरी चांगलं प्लान कसा करता येईल आणि त्यांच्या पैशाचा उपयोग त्यांना कसा करता येईल याविषयी बोलण्याची मला जी संधी दिली त्याविषयी मी संदीप गाडे यांचा आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो आपला प्रोग्राम आहे आर्थिक नियोजनाचा, याच्यावरती आपण आर्थिक नियोजन हे का गरजेचं आहे, याच्यामध्ये काय आपल्या गोष्टी चुकतात प्लॅनिंग करताना, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपल्या काय गोष्टी चुकतात आणि आपण त्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, सर्वे काय म्हणतात, इतर लोक त्याच्यावरती काय म्हणतात, आतापर्यंत कुठल्या आपल्याकडे योजना आहेत, आपले जे पैसे आहेत ते आपण कसे वापरायला पाहिजेत, याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यावरती चर्चा करणार आहोत. तर मी आजच्या प्रोग्रामला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आर्थिक नियोजन हे का महत्वाचं आहे. बरेच जण माझ्याकडे प्लॅनिंगसाठी येतात. मी राईट ॲडवायझर मध्ये आम्ही बऱ्याच विषयांवरती इन्कम टॅक्स, जीएसटी आणि सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग याच्यावरती चर्चा करत असतो. तर बऱ्याच जणांचा विषय असतो की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तर कुठे गुंतवायचे सांगा. कुठे गुंतवायचे सांगण्यापेक्षा माझा त्यांना दुसरा प्रश्न असतो की तुमच्याकडे तुमचं प्लॅन काय आहे, कशासाठी आपल्याला ते पैसे गुंतवायचे, कुठे गुंतवायचे ते मी सांगू शकेल केव्हाच जर तुमच्याकडे काही प्लॅन असेल. आणि बऱ्याच लोकांकडे प्लॅन नसतात, फक्त योजना कुठली नसते, फक्त आपल्याला कुठे टाकायचे ती माहिती घेणार. कोण म्हणतं शेअर मार्केटमध्ये टाकू का, कोण म्हणतं रिअल इस्टेटमध्ये टाकू का, कुणाला वाटतं की LIC मध्ये टाकू का, म्युच्युअल फंड मध्ये टाकू का. तर पर्याय खूप आहेत, पण कुठला पर्याय निवडला पाहिजे आणि का निवडायचा. बऱ्याच जणांना वाटतं की पैसे आले ते पहिले खर्च करावेत आणि नंतर उरलं तर बघू प्लॅनिंगचं. तर त्याच्याविषयीच आज आपण जाणून घेऊयात की आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय. तर त्याच्या आधी आपल्याला एक थोडासा विचार करायला लागेल की आर्थिक नियोजनामध्ये जेव्हा म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही आता कुठल्या दिशेने चालते आणि आपल्याकडं या अर्थव्यवस्थेमध्ये संधी कुठली आहेत. कारण की आता कोरोना सिच्युएशन आहे. कोरोनामध्ये बऱ्याच ज्या मार्केटच्या ज्या काही हे आहेत, वेगवेगळे प्लॅन येतात, वेगवेगळे बंद होतात. मार्केट सिच्युएशन कशी आहे काय हे आपल्याला लक्षात येत नाहीत. मग नक्की आपण पैसे कुठे ठेवायचे याच्याविषयी जर पाहिलं तर पहिला आपण थोडा भारताचा इतिहास जर पाहिला तर 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तर भारताची फेज होती 1947 ते 1991. या फेजमध्ये भारत जो आहे तो गरीब देश होता. म्हणजे भारतामध्ये कोणालाही कुठे पैसे टाकायचे त्याच्यापेक्षा खायचं आणि मस्तपैकी राहायचं एवढंच काम होतं. कारण की भारतामध्ये कुठल्याही लोकांकडे पैसे नव्हते. म्हणजे जर 1990च्या आधी तुमच्याकडे 10,000 20,000 असतील तर तुम्ही थेरगाव, पिंपरी चिंचवड या एरियामध्ये बरीच मोठी जागा घेऊ शकला असतात आणि आज करोडपती असतात. पण त्यावेळेस आपल्याकडे पैसे होते का, तर त्यावेळेस आपल्याकडे तेवढेही पैसे नव्हते. कारण की त्या पिरियडमध्ये भारतामध्येच पैशावरती कुठलंही काम चालू नव्हतं. कारण की भारताची ती एक वेगळी फेज होती. म्हणून 1947 ते 1991 ही भारताची एक फेज होती ज्याच्यामध्ये आपण गरीब देश होतो. 1991 ला जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले होते आणि त्यांच्याच बरोबर फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग जे होते, जे आता मागचे आपले पंतप्रधानही होऊन गेलेत, तर मनमोहन सिंगांनी एक नवीन योजना आणली. त्यावेळेस बऱ्याच जणांना, मुलांना आता पण शाळेमध्ये किंवा आपण पाहिलं की यामध्ये
शाळेमध्ये शिकवायला होते की पंतप्रधानांनी कुठल्या योजना आल्या, त्यावेळेस पंतप्रधानांनी भारताची जी इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्थेची ती ओपन केली आणि अर्थव्यवस्थेमध्ये परकीय गुंतवणूक यायला सुरू झाली. जशी परकीय गुंतवणूक यायला सुरुवात झाली 1991ला, तसा भारत हा थोडा थोडा डेव्हलप व्हायला लागला आणि लोकांची खर्च करण्याची पात्रता जी आहे ती वाढली. मग खर्च करताना तो नक्की त्यावेळेस पर्याय कुठले उपलब्ध होते. 1991 ते 8 नोव्हेंबर 2016 ही एक भारताची फेज होती, ज्याच्यामध्ये भारतामधल्या लोकांनी त्या पिरियडमध्ये पैसे कुठं गुंतवले, तर जमिनीमध्ये गुंतवले, काहींनी सोनं घेतलं आणि नुकतंच शेअर मार्केट चालू झालं होतं. त्यामुळे आपण पाहिलं की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले, मग तो हर्षद मेहतेचा घोटाळा झाला, केतन पारेखचा घोटाळा झाला आणि मग त्यावेळेस अर्थव्यवस्थेला परत एक धक्का बसला. तर तो एक फेज होता भारताच्या अर्थव्यवस्थेचा. 8 नोव्हेंबर 2016 मी 8 नोव्हेंबर 2016 हा उल्लेख का केला, तर 8 नोव्हेंबर 2016 साली तुम्हाला माहिती काय झालं, नोटबंदी, डिमॉनिटायझेशन. आणि डिमॉनिटायझेशन का करावं लागलं, तर त्याच्यासाठी कारणीभूत ही 1991 ते 8 नोव्हेंबर 2016 पर्यंतची ही फेज आहे. कारण की या पिरियडमध्ये जे काय कारभार चालायचा तो सर्व कारभार कसा चालायचा, कुठलाही व्यवहार करायचा असेल ट्रान्झॅक्शन, तर चेक किती घेणार आणि कॅश किती घेणार, म्हणजे कुठल्याही व्यवहारामध्ये ब्लॅक अँड व्हाईट. आणि याच्यामध्ये कॅशचा जो कंपोनंट होता तो खूप होता. त्याच्यामुळे सरकारला कुठलाही टॅक्स मिळत नव्हता आणि सरकार चालतं कशावरती, तर टॅक्सवरती. कारण भारत सरकारचं जर आता तुम्ही दरवर्षी बजेट ऐकता, फेब्रुवारीमध्ये आता एक चालू फेब्रुवारीमध्ये होतं, तर बजेटमध्ये काय असतं की भारत सरकारला यावर्षी किती खर्च आहे आणि त्याच्यातून भारताचं उत्पन्न काय. उत्पन्न काय म्हणजे काय, तर भारताचं उत्पन्न काय, तर टॅक्स कलेक्शन. तर त्या टॅक्स कलेक्शनमध्ये भारत कसं काय भागवणार याच्यावरती आपला सगळा असतो. तर ही एक फेज होती. या फेजमध्ये पर्याय काय होते, लोक पोस्टाच्या पण काही स्कीम आल्या होत्या, नंतर बऱ्याच काय फ्रॉड स्कीम आल्या. आता 8 नोव्हेंबर 2016 नंतर डिजिटलायझेशन झालंय आणि गुंतवणुकीचे पर्याय पण वेगवेगळे आलेत. म्हणजे काही गुंतवणूक आरबीआय कनेक्टेड आहे, काही गुंतवणूक जी आहे ती IRDA कनेक्टेड आहे, काही गुंतवणूक जी आहे सेबी कनेक्टेड आहे. म्हणजे या ज्या आहेत गुंतवणुकीचे पर्याय आहेत. त्याच्यानंतर आता परत नवीन पर्याय जो आला, जे रिअल इस्टेटमध्ये खूप लोक गुंतवायला लागले, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स यायला लागले, म्हणून सरकारने परत एक आणला रेरा ऍक्ट. मग रेरा ऍक्ट नुसार काही गुंतवणूक सुरू झाली. तर हे वेगवेगळे पर्याय आहेत. पण आपण त्याच्यातला कुठला पर्याय निवडायचा आणि का निवडायचा हे केव्हा आपलं चालू होईल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे कुठलं तरी प्लॅनिंग असलं पाहिजे. आपण प्रत्येक जण भारतामध्ये वेगवेगळा पर्याय प्रत्येकाकडे आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येकाची हॅबिट पण वेगळी. म्हणजे एखाद्याकडे जर 1 कोटी रुपये दिले आणि तुमच्या दुसऱ्या मित्राकडे 1 कोटी रुपये दिले, तर प्रत्येकाच्या 1 कोटीची किंमत 5 वर्षांनी 10 वर्षांनी सारखीच असेल असं नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला नियोजन करायचं असेल तुमच्या पैशाचं, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी पाहायला पाहिजेत. कुठलीही गुंतवणूक जी आहे तिचा वैयक्तिक म्हणजे पर्सनल गोष्टींचं पर्सनल प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग याच्याशी निगडीत असतं. त्याच्यामुळे तुमचा कुठलाही फायनान्शियल प्लॅनर जो कोणताही व्यक्ती असेल तर त्याच्याशी तुम्ही पर्सनल गोष्टी शेअर करायला पाहिजेत. पर्सनल गोष्टी म्हणजे काय, तर तुम्हाला प्रोफेशनली तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत, तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, तुम्हाला करिअर काय करायचंय, तुमच्या मुलांचं करिअर काय, मुलांना काय शिकवायचंय, त्यांना काय खर्च येणार आहे, स्वतःला काय शिकायचंय त्याच्यासाठी काय खर्च येणार आहे, पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्या प्रोफेशनल करिअरमधून, त्याच्यानुसार तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगचा जे आहे फायनान्शियल प्लॅनिंग ठरतं आणि कुठं गुंतवायचे आणि कसे गुंतवायचे तो पर्याय ठरतो. बऱ्याच जणांना ह्या काही गोष्टी माहितीच नसतात. जेव्हा सरकार कुठली योजना आणतं तर योजना आणताना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस सर्वे केला जातो. मग भारतामध्ये पण सर्वे केला जातो, जगामध्ये पण सर्वे केला जातो. तर एक सर्वे असा आहे की त्याच्यामध्ये लक्षात घेतलं की समजा आपण भारताचं पाहिलं तर त्या भारताचा सर्वे कसा असेल, तर भारतामधला व्यक्ती जो आहे तो त्यांचं करिअर वयाच्या 25व्या वर्षी चालू करतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर 25 वर्षापर्यंत मुलं शिकतच असतात. त्याच्यानंतर 25व्या वर्षी त्याची नोकरी आणि पहिले पैसे कमवायला सुरुवात करतो. पण ही कमाई चालते कधीपर्यंत, तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत. तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत याची कमाई चालते. म्हणजे 35 ते 40 वर्षाचा पिरियड आहे ज्याच्यामध्ये भारतीय व्यक्ती कमवतो. मग 35 ते 40 वर्ष कमवल्यानंतर त्याची परिस्थिती काय, असा एक सर्वे झाला आता. तर त्या सर्वेचा निकाल जो आहे, म्हणजे रिझल्ट काय आहे, तर त्याच्या अंदाजे टक्केवारी जी आहे मी तुम्हाला सांगतो. तर भारतामधला जो व्यक्ती आहे 25व्या वर्षी करिअर चालू केलं, वयाच्या 65व्या वर्षी करिअर संपलं, तरी
35 ते 40 वर्ष कमवल्यानंतर 54% जी लोक आहेत ती मुलांवरती डिपेंड आहेत, ती सोसायटीवरती डिपेंड आहेत, ती चॅरिटीवरती डिपेंड आहेत. म्हणजे 40 वर्षे पैसे कमवल्यानंतर ह्या व्यक्तीला मुलांवरती डिपेंड का राहावं लागलं, त्याचे पैसे गेले कुठं? त्याच्यावरती जर आपण विचार केला तर याच्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत. ती कारण काय आहेत आपण ती पाहूयात. पण हा सर्वे काय सांगतो की भारतातली 54% लोक 35 ते 40 वर्ष काम केल्यानंतर त्यांना मुलांवरती डिपेंड राहावं लागतं, सोसायटीवरती डिपेंड राहावं लागतं, गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहावं लागतं. डिपेंड म्हणजे काय? बागबान पिक्चर पाहिला असेल सगळ्यांनी. बागबान पिक्चर मध्ये जसा अमिताभ बच्चन बँकर असूनही मुलांवरती डिपेंड राहतो, अशा पद्धतीने 54% भारतीय राहतात. एकही अँगल माहिती आहेत, ते गव्हर्नमेंटवरती डिपेंड आहेत. वयाच्या 95व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, पण त्या व्यक्तीने त्याच्या कारकिर्दीमध्ये 1000पेक्षा जास्त स्टेज शो केलेत, 250 फिल्म केलेत, तरी सुद्धा मरताना त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याला कोणाकडनं तरी पैसे घ्यावे लागले, मागावे लागले, मदतीची गरज पडली. तर अशा पद्धतीने लोक सोसायटीवरती गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहतात. आणि आपलं गव्हर्नमेंट तेवढं स्ट्रॉंग नाही. तुम्हाला जो टॅक्स भरतो तर त्याला उतार वयामध्ये पेन्शन गव्हर्नमेंट देऊ शकतं का? तर आपल्या गव्हर्नमेंटची ती काय आता सध्या ताकद नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्ही आत्मनिर्भर व्हा आणि स्वतः तुमची पेन्शनची प्रोव्हिजन करा, एनपीएस स्कीम घ्या, हे घ्या, ते घ्या. लोक करत नाही म्हणून टॅक्स बेनिफिट पण दिला जातो. तर अशा पद्धतीने 54% भारतीय म्हणायला काय हरकत नाही, तर मुलांवरती डिपेंड आहेत. 36% लोकांची तर अजून वेगळी परिस्थिती आहे. 36% लोक 60-65 पर्यंत पोहोचतच नाहीत. दे डाय बिफोर एज 65. अशी भारतातली परिस्थिती आहे. ही परिस्थिती का? 35 ते 40 वर्ष पैसे कमवतो आणि जेव्हा त्याला कुठला तरी हार्ट अटॅक येतो, किडनीचा आजार येतो, मुलांवरती जेव्हा त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागतं. आपल्या इथं जर काय झालं तर शेजारी बाजारी समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला तर काय करावं लागतं? आपण काय करतो? आदित्य बिर्लामध्ये नाही, रुबीला नाही, जहांगीरला नाही, चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेतो. पण चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सुद्धा जर आपण पाहिलं तर आठवड्याभरानंतर पेशंट शिफ्ट होतात. पेशंट शिफ्ट होण्याचं कारण काय? ट्रीटमेंट चांगली नाही हे कारण असतं का खिशामध्ये पैसे नाहीत हे कारण असतं? तर 36% भारतीयांचं ते कारण आहे. त्यातले 50% लोक तर हार्ट अटॅक, किडनी ट्रान्सफर, लिव्हर ट्रान्सफर या मोठ्या कॅन्सर या आजारांच्या ट्रीटमेंटला पैसे नाहीत म्हणून त्यांची डेथ लवकर झाली. जर आपण बघितलं तर ह्या माणसांचं चुकलं काय? म्हणजे पहिले 54% आणि नंतर हे 36%, जवळजवळ 90% लोकांची ही परिस्थिती आहे की ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत. 5% भारतीय असे आहेत की ज्यांना मरस्तोपर्यंत काम करावं लागतं. आणि या मरस्तोपर्यंत काम करणाऱ्यांमध्ये बरेचसे प्रोफेशनल सुद्धा आहेत. बरेचसे शेतकरी जे आहेत, आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला मरस्तोपर्यंत काम करावं लागतं. त्याच्याकडे पैसे येतात जातात, पण काय त्याच्याकडे नियोजन हा जो भाग आहे तो नसतो. म्हणजे जर आपण बघितलं, जर भगवान दादा हा तुम्हाला माहिती असेल की तो एकेकाळी श्रीमंत असणारा व्यक्ती, पण त्याचा मृत्यू हा वेगळ्या कशा पद्धतीने झाला, बोरिवलीमध्ये छोट्याशा घरामध्ये त्यांच्याकडे झाला. म्हणजे करोडपती असणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सुद्धा अशा पद्धतीने, म्हणजे बऱ्याच जणांकडे जर आपण शेतकरी बघितले, आता मुळशी पॅटर्न पिक्चर बघितल्यानंतरही लक्षात येतं की शेतकऱ्यांकडे कोटी रुपये आले आणि आता त्यांच्याकडे त्यांची पहिली जी घेतलेली स्कॉर्पिओ आहे त्याच्यावरती गवऱ्या थापायचाच उपयोग आहे, कारण की दुसरी स्कॉर्पिओ घेण्याची कॅपॅसिटी सुद्धा नाही. म्हणजेच काय, तर लोकांकडे खूप पैसे आहेत पण त्या पैशाचं नियोजन नाहीये, त्याचं प्लॅनिंग नाही. आणि प्लॅनिंग नसल्यामुळे त्यांचं जी परिस्थिती आहे ती अशा पद्धतीने मुलांवर डिपेंड राहावं लागतं, सरकारवर डिपेंड राहावं लागतं किंवा आधीच मृत्यू होतो. कारण की जेव्हा पैसे लोकांकडे येतात तर पैशाचं होतं काय आणि कशा पद्धतीने ते फसले जातात, आपण त्याच्यावरती थोडासा पुढे चर्चा करूयात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं 54%, 36% आणि 5% म्हणजे 95% लोकांची पैशाचं नियोजन नाही. 4% जी लोक आहेत ती इंडिपेंडंट आहेत. ती कोण आहेत? तर ती वन रँक पेन्शन, सरकार ज्यांना पेन्शन देतं, गव्हर्नमेंट अधिकारी. आता आपल्या इथलं काही थेरगाव मधल्या काही लोकांना अनुभव आहे, जे अॅम्युनेशन फॅक्टरी किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, तर त्यांना पेन्शन मिळते. त्याच्यामुळे त्यांची मुलं सुना त्यांना कशा पद्धतीने सांभाळतात. मी तर एक मध्ये फोटो पाहिला होता की एका म्हाताऱ्याला सून आंघोळ घालतानाचा होता. म्हणजे अशा पद्धतीने ज्याच्याकडे पैसे असतील त्याचा सांभाळ चांगला केला जातो, असंच थोडक्यात सांगायचं. तर असे 4% भारतीय आहेत आणि 1% जी आहेत ती वेल्दी आहेत. जर ही परिस्थिती आहे, 54% डिपेंड राहावं लागतं, 36% कडे आजारपणासाठी पैसे नाहीयेत,
5% मरस्तोपर्यंत काम करावं लागतं आणि 5%ची परिस्थिती चांगली आहे. तर मग अशा केसमध्ये ह्यांचं चुकतं काय नक्की आणि ह्यांनी चुका काय केल्यात, जर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक रेशो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन पद्धतीची लोक आहेत, एक ऑर्गनाइज पीपल आहेत, एक अनऑर्गनाइज पीपल आहेत. ऑर्गनाइज पीपल म्हणजे काय आणि अनऑर्गनाइज पीपल म्हणजे काय, आपण त्याच्यावरती जर पाहिलं तर ऑर्गनाइज पीपल म्हणजे ज्यांच्याकडे पैसा येतो, पैसा आल्यानंतर त्याचं पहिलं काय करतात, म्हणजे पगार आला की आपण सगळे पगार आले की काय करतो, ह्याचं देणं त्याचं देणं आणि त्याच्यानंतर उरले तर बचत करणं. बचतीला हा दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणजे पैसा आला त्याच्यातून खर्च केला आणि उरले तर पैसे. तर ही जी व्यक्ती आहे, ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्याला अनऑर्गनाइज पीपल म्हणतात, कारण की ह्यांच्याकडे कुठलाही प्लॅनच नाहीयेत की पैसा आल्यानंतर खर्च करायचा आणि उरलं तरच बचत करायची. पण बाकीचे जे 4% लोक आहेत यांच्याकडनं पगारातून पहिलंच पीएफ कटिंग होतं, सरकार त्यांची कटिंग जास्त करतं, त्यांचं बचतीचं टार्गेट ठरलेलं असतं. मग ह्या 4% लोकांनी काय केलं तर त्यांचं जे काही इन्कम आलं त्याच्यातून पहिलं सेव्हिंग केलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, उरलेले जे पैसे आहेत ते खर्च केले. म्हणजे पैसे आले, सेव्ह केले आणि उरलेले पैसे खर्च केले. जर सोल्युशन हे जर इक्वेशन जर वापरलं तर त्यांची परिस्थिती जी आहे ती 5%मध्ये त्या 95%मध्ये जाणार नाही. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण एक लक्षात घ्या, हे जे पैसे आहेत, म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये आपण कुठलाही सण असेल काय असेल तर नैवेद्य दाखवतो, बरोबर ना. नैवेद्य हा केव्हा दाखवला जातो, आपण खाण्याच्या आधी का खाण्यानंतर. आणि जर नैवेद्यामध्ये आपण जे खातो अन्न तेच असतं, तेच भाजी तेच भात तेच असतं, पण शक्यतो नैवेद्य आपण देवाला दाखवताना केव्हा दाखवतो तर जेवायच्या आधी. कारण काय, तर ते लाभले पाहिजेत पैसे, ते लाभतात. सॉरी, तो नैवेद्य जो आहे तो लाभला पाहिजे, तो प्रसाद लाभला पाहिजे. कारण की जर जेवण केल्यानंतर जर ते नैवेद्य दाखवला तर आपण म्हणतो उष्ट राहिलं, खरकट राहिलं आणि मग ते दाखवलं तर ते लाभणार नाही. तशाच पद्धतीने बचतीचं सुद्धा आहे. बचत जर तुम्ही पैसे आलेले जे पैसे आहेत पैशावरून जर तुम्ही बचत केली तरच ती तुम्हाला लाभेल. जर तुम्ही उरलं खरकट्यासारखं जर पैसे बचत केले तर ते तुम्हाला लाभणार नाहीत. म्हणून तुम्हाला पहिलं बचतीचं जे आहे ते टार्गेट कम्प्लीट केलं पाहिजे आणि उरलेल्या पैशातून तुम्हाला जो आहे तो खर्च करायला पाहिजे. म्हणजेच तर हा एक प्रकार झाला. पण आता आपण त्याच्यामध्ये पाहूयात की जर समजा एखाद्या व्यक्तीकडे फायनान्शियल प्लॅनिंग करतानाचा थंब रूल काय, म्हणजे एकतर आपल्याकडे पहिला आपण पाहिलं की एवढी लोक, भारताची परिस्थिती काय, लोक करतात काय आणि करायला काय पाहिजे त्याच्यामध्ये पहिले ते बचत करायला पाहिजे. पण बचत करताना नक्की कशी करायला पाहिजे, सेव्हिंग करताना कसं करायला पाहिजे आणि प्लॅनिंग करताना जे आहेत त्या प्लॅनिंग करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तर एक फायनान्शियल प्लॅनिंगचा थंब रूल आहे. थंब रूल काय, जर तुमच्याकडं पगार म्हणजे 100 रुपये तुमचा पगार आहे असं गृहीत धरलं किंवा 1 लाख रुपये तुमचा पगार आहे असं आपण गृहीत धरलं, टक्केवारीमध्ये काढलं, तर जो काय तुमचा पगार आहे त्याच्यातले 30% जी रक्कम आहे ती तुम्ही तुमच्या ईएमआय जो हप्ता जो आहे त्याच्यासाठी करायला पाहिजे. हप्ता म्हणजे काय, तर ज्याच्यातून तुम्ही प्रॉपर्टी क्रिएट करू शकता, प्रॉपर्टी. नाहीतर मग तुमची गाडी असेल काय असेल जे काही कर्जावरती घेतलं असेल, पण तुमचं कर्ज किती असलं पाहिजे, त्याचा हप्ता किती असला पाहिजे, तर तुमच्या पगाराच्या 30% हे स्टँडर्ड थंब रूल आहे. उरलेले जे पैसे आहेत त्याच्यामधले उरलेल्या पैशामधून 30% जी रक्कम आहे ती तुमच्या हाऊस होल्ड एक्सपेन्सेस साठी पाहिजे. म्हणजे पहिले 30% रक्कम ही तुमच्या हप्त्यासाठी पाहिजे, उरलेले 30% जी आहे ते घर खर्चासाठी पाहिजे. घर खर्चामध्ये तुमचं सगळं लाईट बिल आलं, तुमच्या घरामध्ये जे काय तुम्हाला किराणा लागत असेल ते आलं, इव्हन मुलांच्या शाळेच्या फीस सुद्धा आल्या. जे काय घरामध्ये खर्च होत असेल त्या सगळ्या खर्चासाठी, दवाखाना आला काय आला त्या सगळ्यासाठी तुम्हाला 30% खर्च करायला पाहिजे. त्यानंतरचे जे आहे 10% जी रक्कम आहे ती तुम्ही तुमच्या एंटरटेनमेंट वरती खर्च करायला पाहिजे. एंटरटेनमेंट म्हणजेच काय, तर आता काही गोष्टी काळाच्या गरज आहेत. म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल 2 वर्षे आपण कोरोना जवळजवळ 2 वर्ष चाललाय आता, पण शनिवार रविवार लॉकडाऊन केलं, थोडं जरी ओपन केलं तरी बऱ्याच ठिकाणी जे आहेत, बऱ्याच ज्या टुरिस्ट ठिकाणी गर्दी होते. मग सरकारला परत जसं सिंहगडला मध्ये खूप गर्दी झाली, मग परत नियम लावला की बाबा आता तुम्हाला शनिवार रविवार परत लॉकडाऊन आहे, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. पण लोकांना काय घराबाहेर पडण्याची सवय झाली. पहिलं पूर्वी जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तर त्यावेळेमध्ये आपल्याला फक्त उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या 2च सुट्ट्या मिळायच्या आणि कुठं साजऱ्या करायचो आपण त्या सुट्ट्या,
मामाच्या गावाला. पण आताची परिस्थिती काय, आता सुट्टी लागल्या की काय होतं, वॅकेशन प्लॅन केले जातात. मग ते महाराष्ट्राबाहेर असतील, भारताबाहेर असेल, कुठेही आपण गेलो तर ते आता काय करतो, आपण वॅकेशन प्लॅन करतो. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असो, हिवाळ्याची सुट्टी असतो. त्याच्यानंतर आताची तर परिस्थिती अशी की आता आपण वीकेंड सेलिब्रेट करतोय. म्हणजे एंटरटेनमेंटला जास्त महत्व देतोय. आणि एंटरटेनमेंट हा जो आहे तो आपल्या आयुष्याचा आता एक अविभाज्य घटक बनलाय. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती खर्च नाही केला तर आपण त्याच्यामध्ये ह्या समाजाच्या पद्धतीमध्ये राहू शकणार नाहीत. म्हणून तो खर्च करणं गरजेचं आहे. पण तो किती केला पाहिजे, तर आपल्या उत्पन्नाच्या, आपल्या पगाराच्या 10% करायला पाहिजे. आता आपण पाहिलं की 30% हप्ता असला, ईएमआय असला पाहिजे, 30% जो आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस असला पाहिजे, 10% हा एंटरटेनमेंट असला पाहिजे, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती खर्च करू शकता. आणि उरलेले जे 30% आहेत ते कंपल्सरी तुमचं सेव्हिंग असलं पाहिजे. कंपल्सरी सेव्हिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. 30% पण 50% रक्कम जी आहे ती 50% रक्कम तुम्ही शॉर्ट टर्म सेव्हिंगसाठी करायला पाहिजे. आणि उरलेली 50% रक्कम जी आहे ती तुम्ही लॉंग टर्म सेव्हिंगसाठी केली आहे. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याच्यामधला फरक काय आहे, जी गुंतवणूक तुमची जी आहे ती 1 ते 5 वर्षामध्ये जी गुंतवणूक, ज्या तुमच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी जी करायला लागते. म्हणजे थोडक्यात काय, 1 ते 5 वर्षासाठी तुमचे जे ड्रीम्स असतील, तुमच्या जे काही स्वप्न असेल, म्हणजे घरामध्ये अपग्रेड करायचं असेल, गाडी जुनी झाली आहे नवीन घ्यायची आहे, तुमचे कुठला लॅपटॉप घ्यायचा आहे, मोबाईल अपडेट करायचा आहे, घरामध्ये रिन्युएशन करायचं असेल, किंवा डाऊन पेमेंट गोळा करत असाल, तर शॉर्ट टर्म सेव्हिंग जी आहे त्याच्यासाठी 50% रक्कम, म्हणजे 15% पगारातली 15% जी रक्कम आहे ती तुम्ही शॉर्ट टर्म सेव्हिंग करायला पाहिजे. आणि शॉर्ट टर्म सेव्हिंग मध्ये ऑप्शन्स काय आहेत, तर तुम्ही एसआयपी करू शकता म्युच्युअल फंड मध्ये, तुम्ही बँकेमध्ये आरडी करू शकतात, तुम्ही छोट्या छोट्या बीसी सुद्धा लावू शकतात, आणि एफडी सुद्धा करू शकतात, पोस्टाची आरडी करू शकतात. तर हे शॉर्ट टर्म सेव्हिंग मध्ये जातं. आणि शॉर्ट टर्म सेव्हिंग कशासाठी सांगितलं मी, तर तुमच्या ज्या काय स्वप्न आहेत किंवा तुमच्या ज्या पर्सनल थिंग्स आहेत त्या तुम्हाला अपग्रेड करायच्यात, किंवा काही तुम्हाला शिकायचं असेल, गाडी घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी शॉर्ट टर्म सेव्हिंग आहे. उरलेले जे 15% रक्कम आहे ती 15% रक्कम तुम्ही लॉंग टर्म सेव्हिंगसाठी केले पाहिजे. लॉंग टर्म म्हणजे काय, तर शुअर इव्हेंट. शुअर इव्हेंट म्हणजे काय, तर तुम्ही आता 25 वर्षाचे आहात, 30 वर्षाचे आहात, 40 वर्षाचे आहात, वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्ही रिटायरमेंटला असाल, तर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग ही शुअर इव्हेंट आहे. तुमच्या बायकोचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे शुअर इव्हेंट आहे. तुम्हाला मुलं आहेत तर मुलांचं लग्न, मुलांचं शिक्षण हे शुअर इव्हेंट आहे. मग तुमचं हायर एज्युकेशन असेल, किंवा मुलांचं लग्न असेल, किंवा त्यांना सेटलमेंट, त्यांचं लाईफ सेटल करायचं असेल, तर हे जे आहेत शुअर इव्हेंट आहेत. आणि शुअर इव्हेंट हे काय, 15 वर्षापेक्षा जास्तची, 15 वर्ष ते 35 वर्ष याच्यामध्ये जे लागणारे जे गरजा आहेत त्या गरजांसाठी जी काही गुंतवणूक केली जाते त्याला आपण काय म्हणतो, लॉंग टर्म सेव्हिंग म्हणतो. तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत आता भारतामध्ये, की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटचे पर्याय काय सांगितले मागाशी मी, तर आरबीआय कनेक्टेड. आरबीआय कनेक्टेड म्हणजे काय, जिथं आरबीआयचा अंडर सगळ्या गोष्टी येतात, म्हणजेच काय, बँकांमधल्या येतील, पोस्टांमधल्या येतील, पीएफ येतील, तर आरबीआय कनेक्टेड ह्या गोष्टी आहेत. दुसरं आहे सेबी कनेक्टेड. सेबी कनेक्टेड म्हणजे काय, तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकतात, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतात, तुम्ही बॉन्डमध्ये गुंतवू शकतात, जिथे सेबी कनेक्टेड इन्व्हेस्टमेंट आहेत. दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटचा पर्याय जो आहे तो आयआरडीए कनेक्टेड. आयआरडीए जी रेग्युलेटरी आहे त्याच्या कनेक्टेड. म्हणजेच काय, तर तुम्ही लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवू शकता, एलआयसी मध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकतात, आणि तुमचा रिटायरमेंट प्लॅन तुम्ही त्याच्यावरती करू शकतात. पण हे किती करायला पाहिजे, तर तुमच्याकडचे जे काही पगार आहे त्याच्या 15%. आपण आता फायनान्शियल प्लॅनिंगचा थंब रूल काय पाहिला होता, तर 30% रक्कम ही तुमच्या हप्त्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही त्याचा हप्ता, जर हप्ता नसेल तर लावू शकता, तुम्ही प्रॉपर्टी क्रिएट करू शकाल. अदरवाईज ते पैसे इकडे तिकडे कुठेतरी जातील. ज्यांचे हप्ते नसतील तर त्यांनी हप्ते लावायला काय हरकत नाही, पण किती, तर तुमच्या पगाराच्या 30% प्रॉपर्टी क्रिएट होईल. जर ज्यांचे हप्ते 30% पेक्षा जास्त असेल तर त्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवा, म्हणजे तो हप्ता 30% मध्ये येईल. आणि उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे असतील. जर नोकरी मध्ये नसेल तर पार्ट टाइम दुसरं तुम्ही काम करू शकतात, नाहीतर मग हप्ते कमी करा. पण हप्ता तुमचा 30%च असला पाहिजे. 30% रक्कम ही तुमच्या घर खर्चासाठी असली पाहिजे. 10% तुम्ही एंटरटेनमेंट आणि लाईफस्टाईल वरती खर्च करू शकतात. आणि 30% जे आहे त्यातले 15% रक्कम शॉर्ट टर्म सेव्हिंग,
15% रक्कम जी आहे ती लॉंग टर्म सेव्हिंगसाठी तुम्ही करू शकतात. पण ही करताना कुठल्या वयामध्ये कुणी काय केलं, जर समजा आपण पाहूयात की सेव्हिंग करायला पाहिजे, पण किती आणि कसं आणि कधी करायला पाहिजे. जेव्हा आम्ही सेव्हिंग करायला बऱ्याच लोकांकडे जातो आणि विचारतो, म्हणजे 25व्या वर्षी एखाद्या नोकरीला लागला मुलगा, त्याला सांगितलं की बाबा तू आता सेव्हिंग कर, तुला जर तुझ्या वयाच्या 60व्या वर्षी 1 कोटी रुपये पाहिजे असेल तर तू आता 150 रुपये ते 160 रुपये पर डे सेव्ह जरी केलं, म्हणजे 4-4.5 हजार रुपये महिना जर बचत केली तर तुला 1 कोटी रुपये तुझी कॅश असेट तयार होऊ शकते. पण त्यावेळेस बरेच जण रिझन देतात की आत्ताच पहिला जॉब लागलाय, मग आता नंतर थोड्या दिवसांनी करू. 30व्यापर्यंत गेलं तर त्याला वाटतं की आत्ताच लग्न झालंय. जेव्हा आपण त्याच्याकडे जातो की आता तरी सेव्हिंग कर, एज 30 झालंय, तर त्यावेळेस त्याचं कारण येतं की आत्ताच लग्न झालंय, खर्च वाढलाय, आता सेव्हिंग नाही करू शकत. पण त्याच्यात 5 वर्षामध्ये जर त्याला वाटलं करायचं की 60व्या वर्षी 1 कोटी रुपये आपल्याला जमा झाले पाहिजेत, तर त्याला कमीत कमी 250 रुपये पर डे सेव्हिंग करायला पाहिजे. 5 वर्ष त्याने डिले केला तर त्याला त्याची डिले कॉस्ट किती पडली पहा. म्हणजे तेच जी रक्कम आहे ती त्याची वाढली. ती जर त्यांनी 35व्या वर्षी केलं, 60व्या वर्षी 1 कोटी पाहिजे म्हणून, तर त्याची ती डिले कॉस्ट जी आहे ती 350 रुपयापर्यंत होते. दरवर्षी जसं जसं 5-5 वर्ष पुढे जाईल तसे तसे ती जी कॉस्ट आहे, मग 45व्या वर्षी, 50व्या वर्षी बरेच लोक रिटायरमेंट प्लॅनिंग हे 55व्या वर्षी, 50 ते 55व्या वर्षी करायला सुरुवात करतात. तिथे खरं तर त्यांच्या पैशाची उमेद संपलेली असते, कारण की आपल्याकडं जो व्यक्ती वयाच्या 25व्या वर्षी करिअर स्टार्ट करतो आणि वयाच्या 60-65 पर्यंत कमवत असतो, त्याच्यावरती जबाबदाऱ्या पण आहेत. जर आपण जर त्याचा आलेख जर पाहिला तर 0 ते 20 हे शिक्षणाचं वय आहे, 20 ते 40 हे एक आयुष्याचा पार्ट आहे, 40 ते 60 हा एक पार्ट आहे, आणि 60 ते 80 असे 4 टप्पे जर आपण आयुष्याचे केले तर 20 ते 40 मध्ये, 0 ते 20 मध्ये शिक्षण असतं. 20 ते 40 याच्यामध्ये पहिलं जॉब, लग्न आणि छोटं उत्पन्न आणि छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामध्ये जबाबदारी पण कमी असते, मुलंही लहान असतात. जसाच तो 40 ते 60 याच्यामध्ये त्याच्याकडे खूप जबाबदारी असते, कारण की 40 ते 60 मध्ये त्याच्यावरती डिपेंड असणारी मुलं, जे त्यांचं शाळेचं शिक्षण, परत त्याच्यावरती जबाबदारी असते आई वडिलांची, जे 60 ते 80 मधले असतात, आणि परत स्वतःची. म्हणजे जेव्हा 40 ते 60 या वयामधला जे व्यक्ती आहे, या व्यक्तीकडे जबाबदाऱ्या खूप असतात, आणि त्याच्यामध्ये त्या जबाबदारीच्या याच्यामध्ये त्याला सगळं भागवून पैसे त्याच्याकडे उरत नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्हाला सेव्हिंगचं जे टार्गेट आहे ते जेवढ्या लवकर तुम्ही करू शकतात तेवढ्या लवकरच तुम्हाला त्याचं जास्त बेनिफिट होऊ शकेल. म्हणजे एक तुम्हाला याच्यावरती छोटीशी स्टोरी सांगतो. म्हणजे एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये इलेक्शन, जसं आता आपल्याकडे इलेक्शन करायचं तर काय करावं लागतं, वोट करावं लागतं, आणि एखादा जो सगळ्यात जास्त मताने निवडून येईल तो राजा, तो आपल्याकडे नगरसेवक म्हणाल, आमदार, खासदार असं होतं. तर एक छोटीशी स्टोरी आहे. त्यांच्यामध्ये त्या राज्याचा राजा निवडायचा जर असेल तर त्यांच्याकडे एक वेगळी अनोखी पद्धत आहे. ती पद्धत काय, तर सगळ्या प्रजेला बोलवलं जातं आणि एक हत्ती बोलवलं जातं. हत्तीच्या सोंडेमध्ये एक हार दिला जातो, आणि तो हत्ती ज्याच्या गाड्यामध्ये हार घालेल तो त्या राज्याचा राजा, आणि त्यांनी मग त्या राज्याचं जेवढी संपत्ती ती लोक जशी वापरायची ते वापरू शकतो, त्याला जी काय ऐश करायची ते करू शकतो. पण किती, 5 वर्ष. 5 वर्षानंतर त्यांची एक अट आहे की त्यांनी जो व्यक्ती निवडून आलाय, ज्यांनी राज्य केलंय, त्या राजाला 5 वर्षानंतर त्या राज्याबाहेर पाठवून देणार. त्यांनी त्या राज्यामध्ये राहायचं नाही. मग राज्याबाहेर म्हणजे कुठं, तर राज्याच्या पलीकडे एक नदी आहे, नदीच्या पलीकडे जंगल आहे, त्या जंगलामध्ये त्या राजाला सोडून दिलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत त्या जंगलातून कोणी पण जिवंत परत आलेलं नाही, असं ते एक राज्य आहे. त्या राज्यामध्ये एकाला निवडलं जातं आणि त्याचे 5 वर्ष कंप्लीट होतात. आता पद्धत काय, 5 वर्ष झाले की त्याला कुठे सोडायचंय, तर राज्याच्या बाहेर त्या जंगलामध्ये सोडायचंय. तर त्यांना सोडवताना याच्या आधीचे जे राजे होते त्या प्रत्येक राजाला काय, तो रडत असायचा, अरे मी तुमचा राजा आहे, मला कुठं तिकडे जंगलात सोडताय, मी मरेल. पण नियम ठरलाय तो नियम. मग ती लोक त्या राजाला बांधून बिंदून पलीकडे त्या नावेमध्ये घेऊन जायचे आणि नदीच्या पलीकडे सोडून द्यायचे. पण हा जो नवीन राजा होता, त्याचे 5 वर्ष संपल्यानंतर तो प्रत्येक
प्रजेला धन्यवाद म्हणला की बाबा तुम्ही मला राज्य करून दिलं, तुम्ही मला खूप सहकार्य केलं, तुमचं खूप मनापासून आभार, तुम्ही माझ्या बरोबर चांगलं हे केलं, आता मी तुमचा राजा नाहीये. तर टाटा बाय बाय करून तो स्वतःहून चालत निघाला. प्रजेला आतापर्यंत अशी सवय नव्हती की असा कोणी राजा गेला नाही आतापर्यंत, हा कसा काय एवढा आनंदात चाललाय, कदाचित ह्याला वेळ लागले, कदाचित हा वेडा झाला, ह्याचं काही खरं नाही असं लोकांना वाटत होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याला होडीमध्ये बसवलं गेलं आणि सगळ्यांना तो टाटा बाय बाय करत होता, तर होडीमध्ये जेव्हा बसवलं गेलं तर त्या नावाडीने त्याला विचारलं की बाबा मी आतापर्यंत सगळे राजे रडत जाताना पाहिलेत, सगळ्यांना बांधून नेलेलं पाहिले, पण तूच एकटा जो आहे तो एकदम हसत खेळत चाललाय, कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही मला 5 वर्ष दिले, 5 वर्षामध्ये सगळी प्रॉपर्टी वापरा, सगळे पैसे वापरा, सगळी लोक वापरा, तुला काय करायचे ते करू शकतो तू. मग मी त्या 5 वर्षामध्ये काय केलं, तर मला माहितीये 5 वर्षामध्ये मला तुम्ही या जंगलात सोडणार आहेत, तिकडचा एक कोपराच मी कट करून टाकलाय आणि ते जंगलच साफ करून टाकलंय. इथले चांगले आर्किटेक्ट, इथला सगळा पैसा, बराचसा पैसा घेतलाय, तिथं माझ्यासाठी वेगळा मी महाल बांधलाय. आजूबाजूच्या गावातली बरीचशी चांगली चांगली लोक आहेत, त्यांना फुकट घर बांधून दिलेत, चांगले व्यापारी आणलेत आणि मी माझं तिथं वेगळं राज्य तयार केलंय. इथं मात्र मी 5 वर्षासाठीच राजा होतो, तिकडे मात्र मी आयुष्यभरासाठी राजा आहे. तर अशा पद्धतीने तो राजा तिकडे गेला. या स्टोरी मधलं जर आपण पाहिलं तर दोन राजांमधला फरक काय महत्वाचा? पहिल्या राजाला पण 5 वर्ष होते, पहिल्या राजाला पण तीच संधी होती, तेच पैसे वापरायला होते, तीच सगळी संधी होती आणि दुसऱ्या राजाला पण तीच होती. पण पहिल्या राजाकडं नियोजन नव्हतं, पहिल्या राजाला माहिती नव्हतं प्लॅनिंग काय आहे. त्यामुळं तो जर तुम्ही सर्वे पाहिला तर ते पहिला राजा म्हणजे त्या 95% मधले जे 54% मुलांवरती डिपेंड आहेत, जे 36% त्याच्या आधीच मारतात औषधांना पैसे नाहीत म्हणून, आणि जे 5% मरच तोपर्यंत काम करावं लागतात, असा तो पहिला राजा होता. पण दुसरा राजा म्हणजे काय की ज्यांनी त्याचं आयुष्याचं प्लॅनिंग केलं, त्याला माहिती की तिथं कुठं जायचंय, काय करायचंय, तिथून पुढे कसं जगायचंय. तर ते 5% जी लोक आहेत ती त्या पद्धतीची आहेत दुसऱ्या राजासारखी. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्हाला पहिल्या राजासारखं राहायचंय का दुसऱ्या राजासारखं राहायचंय? जर तुम्हाला दुसऱ्या राजासारखं राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करावं लागेल, नक्की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा पैसा वापरायचा आहे, कुठल्या कारणासाठी वापरायचा आहे, मुलांना कसं शिक्षण द्यायचंय, तुमचं रिटायरमेंट कसं झालं पाहिजे, तुम्हाला पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये काय मिळालं पाहिजे, पर्सनल करिअरमध्ये काय मिळालं पाहिजे, गाडी घ्यायची, घर घ्यायचंय, बंगला घ्यायचाय, वेगळा बिझनेस टाकायचा आहे, वेगळी नोकरी करायची, आता सध्या नोकरीमध्ये आहे पण त्याला एक वेगळा सर्टिफिकेट कोर्स केला, तिथं तेवढे पैसे गुंतवले तर कदाचित माझी नोकरी मला चांगल्या पद्धतीने पोस्ट मिळेल. तर कशा पद्धतीने जगायचंय ते आपण ठरवलं पाहिजे. तर या ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही या पद्धतीने जर तुमचं प्लॅनिंग केलं, फायनान्शियल प्लॅनिंगचा थंब रूल वापरलात आणि त्या दुसऱ्या राजासारखं जर तुमचं प्लॅनिंग केलं तर तुमचं नक्कीच आयुष्य चांगलं होईल आणि तुम्ही त्या दुसऱ्या राजासारखा आनंदित राहाल. धन्यवाद. मी स्वीकृत नगरसेवक श्री संदीप गाडे यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला हा स्टेज दिला आणि तुमच्याशी बोलण्याची जी संधी दिली त्याच्याविषयी मी त्यांचं धन्यवाद करतो. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील कमेंट्स बॉक्समध्ये तर मी ते चेक करून तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं प्लॅनिंग करायचं असेल, बिझनेसचं प्लॅनिंग करायचं असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर मी राईट ऍडवायझर, माझी टीम, आमचं आकुर्डी जय गणेश विजन इथे ऑफिस आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला देतो 9657864849. दत्तात्रय कसाळे नाव आहे. तर तुम्ही मला याच्यावरती संपर्क साधू शकता. तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना पण मी नक्कीच उत्तर देईल. गणेश फाळकेंचा एक प्रश्न होता की 2000 रुपये प्रति माह एसआयपी मध्ये टाकले 20 वर्षांसाठी तर मला साधारणतः किती परतावा भेटू शकतो? गणेश फाळकेंना मी म्हणेल की तुम्ही जे तुमचं पहिलं तर तुम्हाला ते 2000 का टाकायचे त्याच्याविषयी तुम्ही पहिलं तर तुमची कारण ठरवा. जसं मी सांगितलं की पहिलं तुम्ही प्लॅन करा की नक्की तुम्हाला कुठल्या कारणासाठी ठेवायचे ते पैसे. तुमचं वय किती आहे काय ते मला माहिती नाही, पण जर तुम्ही तुमचं नियोजन जर केलं की तुम्हाला कुठल्या कारणासाठी ते पैसे पाहिजेत तर मग आपण ठरवू शकतो की एसआयपी मध्ये सुद्धा कुठला प्लॅन घ्यायचा आहे, इक्विटी घ्यायचा आहे, डेट घ्यायचा आहे, कुठला प्लॅन तुम्हाला
घ्यायचा आहे. कारण की मी इथे कुठलाही प्लान सांगितलात आणि तुम्हाला ते कसा आयुष्याला उपयोगी पडेल ते मला सांगता नाही येणार. पण तुम्ही जर SIP मध्ये प्लान गुंतवत असाल आणि लॉंग टर्म टाकत असाल तर नक्कीच 8 ते 10% रिटर्न्स मिळू शकेल. फक्त तुम्हाला प्लान व्यवस्थित सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या ऑफिसला सुद्धा भेट देऊ शकतात. चालेल. कुणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. आणि माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहे, मी याच्यामध्ये तुम्हाला शेअर करतो. इन केस फ्युचरमध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये काय आवश्यकता पडली तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स जो आहे तो मी याच्यामध्ये टाकून धन्यवाद तुम्ही मला दिलेल्या या वेळाबद्दल. थँक्यू.